बीड जिल्ह्यात MIM पक्षाची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे. आजही बीड नगरपालिकेच्या निवडणुका असतील, गेवराईच्या असतील, माजलगावच्या असतील, धारूर असेल, परळी अंबाजोगाई असेल, प्रत्येक ठिकाणी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विविध पक्षांनी आपापले उमेदवार दिलेत. बीडमध्येही त्याचप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात हेच सुरू आहे. आज आपल्यासोबत आहेत MIMचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफीक. बीड त्यांना आदरानं भाऊ म्हणतात. आज आपण भाऊंसोबत ही चर्चा करणार आहोत की MIM पक्षाची बीड शहरात नेमकी बीड जिल्ह्यात काय भूमिका असणार आहे. भाऊ, तुमचं पहिल्यांदा कार्यारंभच्या या राजकीय कट्ट्यावर स्वागत आहे. मला पहिल्यांदा एक सांगा, बीड शहरामध्ये किंवा एकूणच बीड जिल्ह्यामध्ये ज्या 6 नगरपालिका आहेत त्या 6 नगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे, किती उमेदवार मैदानात आहेत? धन्यवाद आदरणीय बालाजी मारगुडे सर. आपण कार्यारंभ राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलवलं आणि जनतेपर्यंत जाण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपलं व कार्यारंभ परिवाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जसा प्रश्न केला, आता बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. त्यापैकी आम्ही बीडमध्ये 19 नगरसेवक उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीने लढतोय. त्याच्यानंतर आपण माजलगावमध्ये 3 नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही लढतोय. परळीमध्ये आम्ही 2 नगरसेवक लढतोय आणि अंबाजोगाईमध्ये आम्ही 2 नगरसेवक लढतोय. ज्या ठिकाणी आमची जेवढी ताकद आहे त्याच पद्धतीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उतरवलेले आहेत. आणि नगराध्यक्षाचा फक्त 1 उमेदवार आमच्या समोर आहे बीड शहरात. ओके. म्हणजे आता मला एक सांगा, आता बीड शहरामध्ये सगळ्यात जास्त राजकारणाची चर्चा होते, त्याचं कारण आहे या निवडणुकीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी घड्याळीवाले असतील, तुतारीवाले असतील आणि MIM असेल, या 4ही पक्षाचे सगळेच उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यात तुमचा MIMचाही तितकाच तुल्यबळ आहे. पण मला एक सांगा, ज्यावेळेस निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा विषय सुरू होता, त्यावेळेस MIMच्या पक्षाकडनं त्या ठिकाणी अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले आणि हे नारेच या सगळ्या धार्मिक ध्रुवीकरणाला कारणीभूत ठरत आहेत असं आता विरोधक आरोप करत आहेत. भाजपकडनंही नंतर जय श्रीराम वगैरे ह्या घोषणा दिल्या गेल्या. आता या तुमच्या पक्षाने ही सुरुवात केली आहे असं विरोधकाचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे आता याचे? तिथले सगळे आपण CCTV फुटेज तपासून पहा की फॉर्म भरता वेळेस असं कुठेही काही घडलं नाही. हा, निश्चितच व्हिडिओ जे बाहेर आले तो ज्या दिवशी छाननी होती, जो व्हिडिओ आलाय तो छाननीच्या दिवशीचा आहे. ओके. आणि त्या दिवशी अशी घटना घडली की आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून नगरपालिकेच्या दारामध्ये एक मिठाईचं दुकान आहे, ते आमच्या मित्रच आहे, त्या ठिकाणी आम्ही आमच्या खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसलो होतो. आमचे सकाळी 11 वाजता नगराध्यक्षाचा छाननीचा वेळ होता, 11 ते 11:30. त्याच्यामध्ये आमचा उमेदवाराचा फॉर्म हा वैध ठरला. आम्ही आनंद व्यक्त केला, कारण लोकांची चर्चा होती, हम फॉर्म उडा के दिखाएंगे, हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे. तर सुदैवाने तो फॉर्म आमचा वैध ठरला, तर आम्ही त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला. त्याच्यानंतर सर्व वॉर्डाच्या छाननी सुरू होती. आमचा क्रमांक 18चा उमेदवार शेख मतीन याचा फॉर्म वैध झाल्यानंतर आम्ही आमचा आनंद साजरा करत होतो. आम्ही घोषणा जरूर दिल्या, कारण आम्ही ज्यावेळेस तुम्ही कुठलेही आमचे व्हिडिओ काढून पहा की आम्ही घोषणा देतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा योगेश क्षीरसागर असेल यांचा काही एक संबंध नव्हता. आम्ही आमचा आनंद व्यक्त करत होतो आणि आम्ही नमाजला जात होतो आणि समोरून त्या ठिकाणी ते चहा काहीतरी घेऊन येत होते. तर ते समोरासमोर झालं. आम्ही आमचा आनंद व्यक्त करत चाललो होतो आणि ते समोरून जात होते. आम्ही त्यांना डिवचलं नाही किंवा त्यांना आम्ही हे केलं नाही. आणि तसा माझा बीडमध्ये तरी काही स्वभाव नाही आणि मला काही मताचं ध्रुवीकरण करायचं नाही, कारण माझा स्वभाव, माझं नेचर हे सगळ्या बीड जिल्ह्याला, बीड शहराला माहिती. आम्ही सलोख्यासाठी काम करतो. राजकारण हे 15 दिवसाचं आहे, निवडणुका या 15 दिवसाच्या आहेत, हे येताल जाताल. पण जर याची पाळेमुळे या ठिकाणी रुजली अशा पद्धतीची, तर
पुढं आम्हाला जनता माफ करणार नाही, पुढचा काळही आम्हाला माफ करणार नाही. जर आम्ही हे राजकारणापायी करणार असेल तर आम्ही निश्चित असं केलेलं नाही. पण तो योगायोग झाला, त्यांनी आम्हाला काउंटर केलं. आम्हाला त्यांना काही काउंटर करायचं हे नव्हतं किंवा आम्हाला त्यांना काही डिवचायचं नव्हतं. आम्ही आमचा आनंद व्यक्त करत चाललो होतो. त्याच्यामुळे हे जे आहे का पिक्चर क्रिएट केलेलं, हे भारतीय जनता पार्टीचा एक प्लॅन आहे. त्यांना मताचं ध्रुवीकरण करायचंय, कारण आता ते नवीन नवीन आलेत आता. त्याच्यामुळे त्यांना संग्राम जगताप 2 किंवा नितेश राणे 2 असं काही व्हायचं असेल म्हणून ते हा प्लॅन करतायत असं मला वाटतं. नाही, तुम्ही जे म्हणले योगायोग झालाय, नेमके योगेश क्षीरसागर आल्यानंतरच हा योगायोग घडून आला. तिथले सीसीटीव्ही फुटेज तुम्ही तपासून बघा. जर असं जर झालं असेल की आम्ही जाणीवपूर्वक काही काउंटर केलं असेल किंवा जाणीवपूर्वक त्यांना अशा पद्धतीचं केलं असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही तपासून पाहू शकता. कारण असं करून काय मतं मिळणार नाहीत ना साहेब. हे फक्त हे करून मतं मिळणार आहेत का? लोकांपर्यंत जावं लागेल, त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल, आपलं विजन त्यांना दाखवावं लागेल, पुढं तुमच्या हातात काय करणार आहे ते दाखवावं लागेल. त्यांना 40 वर्ष झाले, त्यांच्या वडिलांकडे सत्ता होती, त्यांच्या काकांकडे सत्ता होती, त्यांच्या भावाकडे सत्ता होती, त्यांच्या आजीकडे सत्ता होती. त्यांनी 40 वर्ष बीडच्या खड्ड्यात घातलेत. त्यांनी ह्याच्यावर बोलू नये. आत्ता झाले जुम्मा 4 दिन हो गए भाजप में जाके, आणि ते अशा पद्धतीचं करतायत. त्यांना आता काय म्हणजे फार कमी ह्याच्यात लोकप्रियता करायची असं मला वाटतं. नाही, पण एक सगळं काय होतं, सगळे जर क्षीरसागर हाच सगळ्यांचा केंद्रबिंदू राहतो टीकेचा. तुमच्या पक्षाचा तोच केंद्रबिंदू आहे. आता तुमच्या पक्षाने क्षीरसागर प्लस भाजपा केलंय, आणि पूर्वीपासून मी बघत आलोय की क्षीरसागर हा म्हणजे आज भाजपात गेले ठीक आहे, पण पूर्वी घड्याळामध्ये होते, ते पूर्वी शरद पवारांच्या पक्षात होते, त्याच्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. पण कधीही बघितलं तर क्षीरसागर हा टार्गेटवर विषय असतो. अनेकदा MIMच्या नेत्यांच्या सभा झाल्या, त्या सभेतून मी ऐकलंय भूत बंगला इथपर्यंत ते नाव गेलेलं होतं. आता बघा, 40-40 वर्ष जे कुटुंब या ठिकाणी आलटून पालटून प्लॅन करून षडयंत्र रचून बीडच्या जनतेची फसवणूक करत आहेत. मला सांगा, काका होते, काका पालकमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, अध्यक्ष महोदय भारतभूषण क्षीरसागर हे 35 वर्ष त्यांनी अधिराज्य गाजवलंय नगरपालिकेवर. आता दुसरी टर्म संदीप क्षीरसागरांची आहे. पंचायत समितीचे सभापती राहिलेत, जिल्हा परिषद सभापती राहिलेत, योगेश क्षीरसागर स्वीकृत सदस्य राहिलेत, ते सुद्धा पालिकेत गेले. काँग्रेस, तसं तुम्ही सांगितलं, काँग्रेस, परत राष्ट्रवादी, परत शिवसेना, आता एक भाजप, एक तुतारी, एक तळ्यात मळ्यात मोठे क्षीरसागर, म्हणजे यांच्या घरात सगळे पक्ष आहेत ना. मग आम्ही टार्गेट कुणाला करणार? म्हणजे एकीकडे सगळी जनता आणि एकीकडे अख्खा क्षीरसागर परिवार. आता मला सांगा की मागच्या आता इलेक्शनला अण्णाही या ठिकाणी उभा राहणार होते, फॉर्म भरला त्यांनी. योगेश क्षीरसागरांना घड्याळीच तिकीट मिळालं, संदीप क्षीरसागरांना तुतारीचं तिकीट मिळालं. म्हणजे काही जरी झालं तरी तिकडंच चाललंय ते. म्हणजे सर्वसामान्य जनतेला किंवा नेत्यांना किंवा तरुणांना कुठतरी संधी मिळायला पाहिजे ना, असं माझं मत आहे. म्हणून सगळ्यांचं टार्गेट तेच आहे ना, की हे जोपर्यंत परिवार संपणार नाही तोपर्यंत बीडची दैना सुद्धा फेडणार नाही. पण सगळेच कधी ना कधीतरी क्षीरसागरपाशी राहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा काही काळ क्षीरसागरांसोबत होते. जे आरोप करतायत लोक बीडमध्ये, ते सगळे कधी ना कधी क्षीरसागरपाशी राहिले. आणि परत मग टीका हे लोकांना पचनी पडत नाहीये का? काय होतंय की जवळ जाऊनच माणसाला ओळखता येते. आम्ही जाऊन बघितलं, आमच्या लक्षात आलं हे काट्याचं झाड हे टोचतंय, आणि सगळ्यांना ते टोचल्यावरच कळणार ना साहेब की बाबा हे असा प्रॉब्लेम आहे. जवळ गेल्यानंतरच कळणार आहे काय प्रॉब्लेम आहे. म्हणून जे लोक समजा, आता मी त्यांच्यासोबत होतो, मी तर मुंडे साहेबावर काम केलेलं साहेब, त्यांच्यासोबत आम्ही जोडलो. 10 वर्षात आम्ही पाहिलं की 2009ला ज्यावेळेस मी मुंडे साहेबाकडून त्या ठिकाणी प्रवेश केला, त्यावेळेस सय्यद सलीम हे विरोधातले उमेदवार होते, आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस म्हणजे आता सय्यद सलीम साहेबाला ते असं म्हणतात की हमनेच नगराध्यक्ष करे, हमनेच आमदार करे, हमनेच मॅपको चेअरमन करे. पण मला असं सांगायचं आहे की हे करता वेळेस त्यांनी काय काय गणित त्यावेळेस लावली हे त्यांनाच माहिती. परंतु ज्यावेळेस 2009ला सय्यद सलीम साहेब त्यांच्या विरोधामध्ये उभा राहिले, आणि त्यावेळेस काही मतं मुस्लिमांची मिळाली नाही, तर त्यानंतर 5 वर्ष ते म्हणले की मुस्लिमांचं कामच आणायचं नाही, तुम्ही आमच्याकडे कामच आणायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीचं रिव्हेंज नाही. जयदत्त क्षीरसागर साहेब निवडून आले, त्यावेळेस मंत्री झाले, म्हणजे आम्हाला सुद्धा. त्याच्यानंतर 16ला निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये MIM इथं इंटर झालं, आणि 9 नगरसेवकांना नगराध्यक्ष फार कमी फरकाने पडला. त्यावेळेस सुद्धा मग भारतभूषण क्षीरसागर म्हणले
आता मुस्लिमांचं काम करायचं नाही, पण ज्या वेळेस तुम्हाला मुस्लिमांनी संधी दिली, आज 40 वर्ष सत्ता तुम्ही कुणाच्या जीवावर भोगतायत. इथं कुठला जातीवादी पक्ष त्यावेळेस एवढा प्रबळ नव्हता, परंतु सगळ्या मुस्लिम समाजाने मतं कुणाला दिली? तुम्हालाच दिली. मग अशा पद्धतीचं हे करणं हे चुकीचं आहे ना साहेब. हा, म्हणजे मुस्लिमांच्या बाबतीत तुमची भूमिका ही चुकीची आहे, आणि म्हणून जवळ गेल्यानंतर ह्या लोकांचं कळतं की हे कशा पद्धतीने काम. आता तुम्हाला वाटतंय का हे क्षीरसागर आता फार कट्टर झालेत मुस्लिमांच्या विरोधात? आता कसं आहे की त्यांना दाखवावं तर लागेल ना की आम्ही फार आता कट्टर आहेत म्हणून. क्षीरसागर म्हणजे दोन्ही क्षीरसागरांबाबतीत हा प्रश्न आहे माझा. आता नाही बघा, एक असे मुस्लिमांच्या फेवर मध्ये कट्टर मध्ये गेलेत आणि एक कट्टर विरोधात चाललेत, असं काय? हा बघा, संदीप क्षीरसागरांचं असं कधी वाटलं का तुम्हाला की त्यांनी मुस्लिमांचं समर्थन केलंय म्हणून? इतके मोठाले प्रश्न निर्माण झाले, बऱ्याचशा गोष्टी घडल्या, त्यांची भूमिका काय राहिली? त्यांची भूमिका काय राहिली? एखादं संग्राम जगतापच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं का? किंवा स्वतः पोलीस स्टेशनला गेले का? किंवा बऱ्याचशा अशा घटना केल्या झाल्यात त्याचा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात निषेध केला आणि रस्त्यावर येऊन त्यांनी हे केलं. मुस्लिमांनी तुम्हाला 1 गठ्ठ्याचे मतं दिले. आमच्या सारख्यांनी माणसांनी लोकसभा आणि विधानसभामध्ये साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या याला आम्ही म्हणजे मदत केली ना साहेब, मदत केली. तर 100% मुस्लिमांची मतं त्यावेळेस दोघांना झाली, बजरंग सोनवणेंना झाली आणि संदीप क्षीरसागरांना झाली. संदीप क्षीरसागरांनी कधीच असं दाखवलं नाही की आम्ही मुस्लिमांचं समर्थन करतोय म्हणून. पण आता योगेश क्षीरसागरांचं तो मागचं स्टेटमेंट त्यांच्या अंतर्गत बैठकीतलं ज्यावेळेस त्यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला त्यावेळेस त्यांचे स्टेटमेंट त्या सभागृहातले काय होते ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला ते तपासावं लागेल की ज्यांनी आम्हाला मतं केली नाहीत त्यांना आता इथं येऊ पण देऊ नका, अशा पद्धतीचं होतं साहेब. तुम्ही विचारा, मी म्हणतो म्हणून नाही, त्यांची काहीच गरज नाही म्हणले आपल्याला, अशा पद्धतीचा विषय. म्हणजे काय आहे, हे सोयीस्कर प्रमाणे आपल्या भूमिका बदलतात. फक्त यांना राजकारण करायचं, सत्ता कशा पद्धतीने आपल्या घरात राहील. म्हणजे त्यावेळेस जयदत्त क्षीरसागर साहेब हे हळूच शिवसेनेत गेले, मंत्री झाले, दुग्ध विकास मंत्री, मंत्री झाले. त्याच्यानंतर परत त्यांनी निवडणुकीला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ऐन वेळेस मागं घेतला. मग संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागरच राहिले. मग काही जरी झालं तरी त्यांच्याच घरात. म्हणजे अशा पद्धतीचे हे प्लॅन आहे. बरं, आता दुसरा एक विषय, आपले जे आत्ताचे घड्याळीचे जे उमेदवार आहेत बीडमधले, प्रेमलता पारवे, त्यांचे जे जावई हे आहेत जावई, तर ते शेख मुजीब आहेत. शेख मुजीब या चेहऱ्यावरच बीडची निवडणूक लढवली जाते घड्याळ चिन्हाची. शेख मुजीब आणि तुमची मैत्री मी अनेक वर्षापासून पाहतोय, जसं मी बीडच्या पत्रकारिता आलो तेव्हापासून पाहतोय. मग शेख मुजीब यांना तुम्ही तिकिटासाठी तुमच्या पक्षाकडून आग्रह धरला नाही? शेख मुजीब त्या सुरुवातीला तुतारीकडे गेले, तुतारीनं तिकिटाचं त्यांचं काहीतरी झालं, ते घड्याळीकडे गेले, घड्याळीचे उमेदवारही झाले. आता अशाही चर्चा आहेत की तुतारीचा उमेदवार घड्याळानं पळवला, म्हणजे मुजीब घड्याळानं पळवले. पण MIMला मुजीब सारखा उमेदवार का मिळाला नाही? माझी त्यांची मैत्री निश्चितच 30-35 वर्षापासून आम्ही सोबत आहे. परंतु त्यांचे जे राजकीय सल्लागार आहेत त्यांना वाटत होतं की आपण MIM कडून निवडून येणार नाहीत, आणि मग त्यांनी अगोदर घड्याळीकडेच उमेदवारी मागितली, त्याच्यानंतर तुतारीकडे मागितली, आणि मग शेवटी त्यांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली. आम्ही उमेदवारी त्यांना जाहीरही केली होती, म्हणजे त्यांचं आमचं बोलणं झालं होतं जवळपास. परंतु परत घड्याळीच्या काही लोकांनी मग त्यांना हेरलं आणि ते घड्याळीकडे गेले आणि त्यांनी घड्याळीची उमेदवारी स्वीकारली. त्यांना असं वाटत होतं की कुठं नाही जरी मिळाली तर माझा मित्र आहे, MIM कडून मला उमेदवारी मिळणारच आहे. म्हणजे अशा पद्धतीत त्यांच्या डोक्यात होतं. हा, म्हणजे त्या पद्धतीने त्यांना ते वाटलं. राजकारणामध्ये सगळी माणसं ही स्वतःचा विचार करतात, त्याच्यामुळं तो एक विचार आणि त्यांचे राजकीय सल्लागार आहे, याच्यामुळे तो निर्णय त्यांनी घेतला असं मला वाटतंय. पण तुमच्या मैत्रीचं कुठं, म्हणजे तुम्ही मैत्रीच्या खातीर त्यांना खेचून आणू शकला असता ना तिथं? नाही, आपण तुमचं रोज बैठक तिथं होती, रोज उठतात बसतात, रोज म्हणजे 3 टाइम तुम्ही त्यांच्या सोबत आहेत. ते काही गोष्टी आता त्यांच्या अंतर्गत काय आहेत. माझी जरी मैत्री असली तरी तो माझ्या एकट्याचा मित्र नाहीये. त्याच्यासोबत आणखीनही मित्र काम करतायत.
त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल की या मित्रापेक्षा माझे दुसरे जे 4 मित्र आहेत ते सांगतात ते योग्य असेल, मग त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. ओके. आता बीडमध्ये नगराध्यक्षपदाला 4 जण उभे, 4 पक्ष आहेत. सगळ्या पक्षाचा म्हणजे सगळ्या पक्षाचा म्हणता भाजप वगळता सगळ्या पक्षांचा ओढा मुस्लिम मतांकडे. मुस्लिम मतांची मेजॉरिटी इथं खूप मोठ्या प्रमाणात 63,000 काहीतरी मतं इथं. तर इथं सगळा प्रचार हा 3 बुरखे आणि 1 टिकली असा सुरू आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? हे बघा साहेब, 3 बुरखे आणि 1 टिकली याचं मला हे करून द्या ना थोडं, कोण आहेत? 3 बुरखे आणि 1 टिकली कसं आहे? तुतारीचा उमेदवार एससीचा आहे, बरोबर आहे. पण तुतारीचे मतदार कोण आहेत? तुतारीचे मतदार कोण आहेत? सगळेच आहेत ना मतदार. त्यांचा ओढा सगळा मुस्लिम मतांकडे, बरोबर आहे. बुरखा शेख मुजीबच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाते, बरोबर आहे. 2 बुरखा. परत तुमच्या MIMचा उमेदवार मुस्लिमच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली जाते. हे झालं 3 बुरखा. आणि टिकलीचं म्हणाल तर हिंदुत्ववादीचा प्रचार फक्त भाजपा करताय ना, हिंदुत्वाचीच मतं भाजपला पाहिजेत. त्यामुळे त्यांच्याकडनं हा प्रचार सुरू आहे की 3 बुरखा 1 टिकली. तर आता योगेश क्षीरसागर बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या जे रक्तात होतं ते ओठात होतं, पोटात होतं, ते आता ओठात आलंय. बघा 3 बुरखे किंवा हा शब्दप्रयोग सुद्धा मला चुकीचा वाटतंय, मला माफ करा, परंतु ज्या पद्धतीने हे पुटअप केलं जात आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, मतदार हा सगळ्यांचा वेगवेगळा असतो, याच्यामध्ये काही दुमत नाही. आजपर्यंत सगळ्यांनी धर्मनिरपेक्ष मतांच्या नावाखाली मुस्लिमांची लूट केली, त्यांची मतं मिळवली, परंतु त्यांना ज्यावेळेस नेतृत्व देण्याची संधी आली त्यावेळेस या लोकांनी दिली नाही. आता ही संधी देण्याचं काम MIM पक्षाच्या माध्यमातून होतं असं मला वाटतंय, परंतु या पद्धतीचं राजकारण हे चुकीचं आहे. ते घड्याळीचं असेल किंवा तुतारीचं असेल, किंवा आता मला एक सांगा की समजा भाजपची मतं आहेत, त्यांना हे ध्रुवीकरण करून हेच त्यांना करायचं की आम्हाला हिंदू मताचं गठ्ठा त्यांना पाहिजे. परंतु बीडची जनता इतकी हुशार आहे साहेब की म्हणजे ती कळू सुद्धा देणार नाही की ते काय निर्णय करतायत. आणि निश्चितच मला वाटत नाही की बाबा याच्यामध्ये हिंदू समाजाची मतं योगेश क्षीरसागरना सुद्धा या ठिकाणी किंवा भाजपला सुद्धा मिळतील. आणि एक तुम्हाला सांगू का, तुम्ही जे विश्लेषण केलं 4 याच्यामध्ये, तर महाराष्ट्र पातळीवर एक असं प्लॅन सुरू आहे. आता मला एक सांगा, भाजप आणि घड्याळ हे सत्तेत महायुतीमध्ये काम करतायत की नाही करतायत? बरोबर आहे, दोघं सत्तेत आहेत. मग वेगवेगळी का निवडणूक लढतायत? मग जर तुम्ही एवढं सोबत आहेत, तुम्ही अंडरस्टँडिंगने लढायला पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की मुस्लिमची मतं आम्हाला मिळणार नाहीत. हा ह्यांचा प्लॅन आहे, वरून हा प्लॅन आहे. मी तुम्हाला त्याचं विश्लेषण करू शकतो. भाजप आणि हे राष्ट्रवादी दोन्ही एकच आहेत. तुम्हाला सांगतो, आता भाजप आलं काय आणि घड्याळ आलं काय? मला सांगा, कोण आलंय? भाजप आलंय म्हणजे महायुती आली. म्हणजे हे कळायला पाहिजे लोकांना, हा प्लॅन काय. असाच प्लॅन माजलगावमध्ये सुद्धा झाला. तिथं सहाल चौस नावाचे व्यक्ती उभा आहेत, त्यांनी एक तुतारीकडून उभा आहेत, म्हणजे त्यांचा बिलाल चौसची ते महिलांची राखीव सीट आहे आणि बऱ्याच वर्षापासून ते याच्यामध्ये होते. आता तिथंही काय झालं की भाजपने एक उमेदवार दिला, बरोबर, आता तो हिंदू समाजाचा दिला. बरोबर. घड्याळीचा उमेदवार त्या ठिकाणी प्रकाशदादांनी मुस्लिम दिला. बरोबर आहे. सालभया चौसे मुस्लिम नेते आहेत तुतारीचे. आता मग तिथं प्लॅन काय झाला की ही मतं डिवाइड होतील, निवडून कोण येणार, म्हणजे असं एक प्लॅन भाजप, कारण मेंढकेंनी गट्टा करण्यासाठी मुस्लिमांमध्ये फूट पाडायचं, हे फूट पाडायचं काम वरूनच षडयंत्र आहे. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचं काम हे प्लॅन आहे, हा प्लॅन आहे, नक्कीच प्लॅन आहे. ओके, असं मला वाटतंय. आणि तुम्ही याचं बघा, अभ्यास करा की तुम्हाला समजेल की हे काय चाललंय. म्हणून मला असं वाटतंय की म्हणजे घड्याळीला मत म्हणजे भाजपला मत किंवा हे सगळे एकत्र येऊन काम करतायत असं. ओके ओके. भाऊ, मागच्या टर्मला बीड नगरपालिकेत MIMचे 9 नगरसेवक होते आणि मला वाटतंय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा थोडेशा अल्पमतानं पराभूत झालेला होता गेल्या 9 वर्षात. पण त्यातील एकही उमेदवार MIM सोबत राहिला नाही, नगराध्यक्ष पदाचाही राहिला नाही. लोकांचा म्हणजे नेत्यांचा पक्षावर विश्वास नाही का कार्यकर्त्यावर नाही, नेमकं काय होतं हे की MIMचे माणसं असे स्टँड राहत नाहीत कुठंच? साहेब, आता
नगरसेवक MIM जर मतदान करायचं ते त्यांच्या भूमिकेवर करतात मुस्लिम समाज, आणि पुढे जाऊन त्या मतदारांची फसवणूक होते असा एक समज झालाय. बघा, त्यावेळेस 9 नगरसेवक निवडून आले होते. हो, 9 पैकी 2 आमच्या सोबत राहिले. 7 नगरसेवक इकडे तिकडे गेले. हो साहेब, मला एक सांगायचं, फक्त MIM हा समजा छोटा पक्ष म्हणून त्याच्यावर हा आरोप आहे. हा अशोक चव्हाण सारखे माणसं मुख्यमंत्री राहून जर पक्ष सोडत असतील, एकनाथ शिंदे साहेब सारखे शिवसेना सोडून जर मुख्यमंत्री पदासाठी तिकडे गुवाहाटीला जात असतील, सत्ता बदलासाठी हे लोक काही जर करत असतील, म्हणजे हे हा म्हणत नाही की यांचं आणि त्यांचं कंपॅरिझन आहे, परंतु काही लोक आपल्या राजकीय सोयीसाठी आपले आपले निर्णय घेतात. त्यावेळेस जनतेने दोन्ही क्षीरसागरांच्या विरुद्ध, काकुनाना आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन भारतभूषण क्षीरसागर साहेब, त्यावेळेस मी त्यांच्या सोबत होतो. जनतेने कौल दिला होता. MIM ला 9 नगरसेवक दिले होते आणि 1600 मतांनी नगराध्यक्षाचा पराभव झाला होता. साहेब, निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये काम करत असताना म्हणजे काही भूमिका माणूस बदलतो. आता त्याच्यानंतर बघा की जे दत्त क्षीरसागर साहेब हे शिवसेनेत गेले, शिवसेनेतून मंत्री झाले, मग ते याच्यात गेले, सध्या ते स्टँड बाय आहेत. मग योगेश क्षीरसागर असतील, शिवसेनेत गेले, ते सुद्धा नगरसेवक होते, त्यांचे वडील सुद्धा सेनेत गेले. त्याच्यानंतर परत राष्ट्रवादीमध्ये हे आले, पण राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेले. काही त्यांचे नगरसेवक, मुस्लिम समाजाचे मोठाले नगरसेवक अण्णाबरोबर ते सुद्धा शिवसेनेत गेले. शिवबंधन मानलं त्यांनी बशीरगंजमध्ये. म्हणजे जे आता मुंबईला जाऊन ज्यांनी प्रवेश घातला त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही. मग ते परत राष्ट्रवादीमध्ये आले का नाही आले. म्हणजे ह्या लोकांनी एवढ्या भूमिका बदलल्या, म्हणजे त्याची चर्चा होत नाही. फक्त MIMच्या काही लोकांनी इकडे तिकडे झालं की चर्चा करायची. मग हे आम्ही ह्यांना दिलं होतं निवडून, मग हे कुठे गेले, MIMचे एवढे नगरसेवक होते ते कुठे गेले. पण हे सगळे लोक किती कुठं कुठं फिरतायत, दारोदारी फिरतायत, याच्या बाबतीत चर्चा होत नाही, छोटे असतील किंवा मोठे असतील. मला काय वाटतं की काही तात्कालीन काही विषय असतील एकमेकांविषयी मतभेद जरूर असू शकतात. मग ते सगळे नगरसेवक इकडे तिकडे गेलेत, त्याच्यात काही दुमत नाही, गेलेत. परंतु हे सगळ्याच पक्षाच्या बाबतीत घडते, पण चर्चा फक्त MIMची होती. नाही, पण आणखी एक असा प्रश्न आहे माझा की MIMला बीडमध्ये नेता मिळत नाही. मग ठाम एक तर नेत्यांचा विश्वास नाही आहे त्या पक्षावर, किंवा पक्षाचा नेत्यांवर विश्वास नाही आहे, असा ठाम नेता तयार होत नाही. इतके मोठे वोटर असताना बीडमध्ये असं का होतं या सगळ्या गोष्टी? तर याच्यामध्ये काय साहेब की तुमच्यासारखा नेता आम्ही बघतो, तुमच्या भूमिका बघतोय, सगळं बघतोय, प्रामाणिकपणे कामही करतायत, पण एक मुस्लिम समाजही नेता म्हणून तुम्हाला स्वीकारत नाहीये असं मला कुठंतरी दिसतंय. आता यावेळेस काय झालंय की आरक्षणामुळं बऱ्याच लोकांची या ठिकाणी गोची झाली. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सुद्धा हे झालं, करिअरचा काही गोष्टीचा असा एक टर्न बसला. लोकांची ही मानसिकता होती, जनतेची ही मानसिकता होती, बीड शाखीमान, की शफीकने या 2 निवडणुकीमध्ये जो प्रामाणिकपणा दाखवला, आम्ही उमेदवार नाही दिला साहेब. जर आम्ही उमेदवार दिला असता तर निकालामध्ये फरक दिसला असता तुम्हाला. म्हणजे लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल, प्रचंड आमच्यावर प्रेशर होतं. आम्हाला खूप मोठ्या पैशाची या ठिकाणी लालूच होती, दाखवली गेली होती, आमिष दाखवले गेले होते, परंतु त्याला बळी नाही पडलो आम्ही. आम्ही आमची भूमिका ठाम ठेवली. 2019 पासून आतापर्यंत मी पक्षासोबत काम करतोय, आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही हे सगळं टाळून काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बीडची जनतेनं सुद्धा तसा सकारात्मक प्रतिसाद मला दिला होता. परंतु आता ही परिस्थिती वेगळी निर्माण झाली, त्याच्यामुळं आज म्हणजे काय आहे की कन्फ्युजन आहे लोकांमध्ये. म्हणजे नेता निवडण्याबद्दल कन्फ्युजन आहे. नाही, नेत्यामध्ये तर बघा की मुस्लिम समाजामध्ये कोणी एकटाच नेता होऊ शकत नाही, जरी मतदान तेवढं असलं, कारण प्रत्येक समाजामध्ये 10-5 लोक काम करणारे असतात. मला विचारायचा विषय असा होता की मुस्लिम मत इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं मत निर्णायक ठरतं, ते ज्या बाजूनं झुकतात त्या बाजूचा माणूस निवडून येतो. ही संधी मुस्लिमांना वारंवार येते, पण मग त्याचा हे होत नाही, वापर होत नाही, किंवा काय होत नाही, जनताही तसं स्वीकारत नाही. हे काय नेमकं मला लक्षात येत नाही. याच्या पाठीमाग काय होतं की एक पॉलिसी आणि स्ट्रॅटर्जी काम करते, एक षडयंत्र काम करतं. मग जर उमेदवार निवडून यायचा असेल तर मग त्याचं फ्रॅक्शन कसं करायचं, तुमचा पहिला प्रश्न हाच होता. किंवा तुतारी या ठिकाणी मुस्लिम मताची
काही भागीदार हो. आहे, MIM या ठिकाणी काही मताचं भागीदार आहे. हो. आता घड्याळ त्या पद्धतीने म्हणजे उमेदवार दिला म्हणून ती ही झाली. याच्यामध्ये मग फ्रॅक्शन करायचं आणि मग आपला जो उद्देश आहे तो सफल करून घ्यायचा. या फ्रॅक्शनला आता ह्या सगळ्या फ्रॅक्शनला मुजीब बळी पडलेत का? कारण की मुजीबचा विषय असा होता की तुतारीकडनं उमेदवारी घेतली असती तर त्यांच्या ब्लेम नसता झाला की बी टीम भाजपचीच बी टीम म्हणून. आता घड्याळ म्हणजे भाजपची बी टीमच म्हणताय ना तुम्ही. नक्की ते तुतारीकडे गेले असते किंवा MIM कडे गेले असते तर मग हा आरोप नसता झाला किंवा अजून वेगळं चित्र दिसलं असतं का आता इथं? नक्की दिसलं असतं साहेब, 100% दिसलं असतं. MIM कडून झालं असतं तर एक गठ्ठा मतं पडली असतील साहेब. एक गठ्ठा मतं पडली. तुम्ही समजून सांगितलं नव्हतं? सगळं गणित त्यांनाही माहित होतं. ते स्वतः संपादक आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्याकडं मोठी थिंक टँक आहे. ओके. परंतु त्यांना ते विश्वास बसला नाही की आम्हाला तेवढे मतं मिळतील का. बघा मागच्या 2016 मध्ये फक्त 1600 मतांनी पराभव झाला साहेब. याच्या अगोदर मोईन मास्टर साहेब होते, त्यांचाही 1200-1500 मतांनी त्यांचाही पराभव झालेला आहे. म्हणजे 2 नगरपालिका या ठिकाणी जनतेतून ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये मतांच्या फरकाने मुस्लिमचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला आहे. ही एक नामी संधी होती. ही एक नामी संधी होती स्वतःच एक नेतृत्व उभा करायची, परंतु ही संधी त्यांनी गमावली असं मला वाटतंय. ओके. परंतु निश्चितच बघा मी दोन्ही निवडणुका तुम्हाला सांगितलं, तुम्ही जसं सांगितलं की मुस्लिम समाज ज्याच्याकडे कलतो तो या ठिकाणी निवडून येतो. बजरंग सोनवणेंच्या बाबतीत ते झालं. पूर्ण जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज एक गठ्ठा त्यांना पडला जवळपास. आता विधानसभेमध्ये संदीप क्षीरसागरांना मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतं दिली. म्हणजे 10% सुद्धा मतं इकडे तिकडे गेली नाहीत, सगळी मतं ही संदीप क्षीरसागरांनी गेली. आता ही संधी होती की बाबा एक गठ्ठा मतं पडणार होती, परंतु त्यांच्या डोक्यात काय मला काही कळालं नाही. ओके. पण निकाल हा MIMचा तुम्हाला 100% म्हणजे आज जसं वाटतंय की काही प्रमाणात 19 कोण निवडून येईल, पण त्यावेळेस मी सांगू शकलो असतो की 100% हा उमेदवार हा निवडून आला असतो. आता तुमच्या उमेदवारावर आरोप झाले मागे खूप, पप्पू कागदेंनी आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्यांचंच किंवा ही जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी होती, पण इथं उमेदवार मिळवण्यासाठी कोणासंग तरी लग्न करायचं, कोणाची तरी मुलगी न्यायची आणि त्याच्यानंतर मग निवडणुकीत त्याचा लाभ उचलायचा, हे असं सुरू आहे. तुमच्या उमेदवाराबद्दल हा आरोप आहे, काय सांगणार आहे तुम्ही? त्यांचा जो आरोप आहे त्याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, परंतु आमचा जो उमेदवार आहे तो या ठिकाणी बौद्ध समाजाचा आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि त्यांचे जे आरोप आहेत पळवायची, लग्नाची, हे आरोप ठीक नाही आहेत. आता बघा आपली भारताची संस्कृती ही वेगळ्या पद्धतीची आहे, त्याच्यामुळे आपण जात धर्माच्या बाबतीत आपण तरी अशा पद्धतीचं मी तरी बोलू शकत नाही. ओके, ठीक आहे. पुढं आम्ही 2-3 दिवस झालं पाहतोय तुमच्या रॅलीला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय, मोठ्याची मोठ्या रॅली निघतात. दिवस कालही बघितले, आजही वाटतं सुरू होती काहीतरी. तर काय जनतेचा प्रतिसाद आहे तुम्हाला सगळा? म्हणजे आम्ही बघतोय पण तो बघतोय फक्त मुस्लिम समाजाच्या वार्डातून बघतोय, तुम्हाला बाकी बीडमध्ये काय प्रतिसाद आहे? नाही, नक्कीच हे बघा साहेब, आमचा जो प्रतिसाद आहे तुम्ही सोशल मीडियावर किंवा बाकीच्या याच्यावर सुद्धा पाहिला असेल की प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे. याच्यासाठी कारण लोकांना असं वाटतं की मागच्या वेळी जी काही मतांची आमची चूक झाली ती आता होऊ नये, ती आता होऊ नये म्हणून 100% आपण प्रयत्न करायचा की यावेळेसचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. त्याच्यामुळं लोक इतका प्रचंड प्रतिसाद देत आहेत. रॅली आपण पाहिली, कालची आमची सभा, समीर साजिद बिल्डर आमचे महाराष्ट्राचे महासचिव या ठिकाणी आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत आमच्या सभांनी रॅल्या सुरू होता. प्रचंड प्रतिसाद लोकांचा होता आणि लोकांना वाटते की आता आपल्या जवळचा एक उमेदवार हा नगराध्यक्ष झाला पाहिजे. ओके. नाही, प्रत्येक निवडणूक आली की बीडमध्ये एक चर्चा होत असते की हैदराबादचे ओवैसी इथं येणार, सभा घेणार वगैरे वगैरे, पण ऐनवेळी कुठंतरी काहीतरी घडतं आणि ती सभा कॅन्सल होते. असं 2 का 4 निवडणुकीत मी बघतोय झाले. यावेळेस तुमच्या काही सभा आहेत? साहेब आतापर्यंत 2च निवडणुका ते लढलेत. एक 2016ची नगरपालिका आणि 2019ची विधानसभा जी मी लढलो.
2016ला अकबरुद्दीन ओवैसी साहेब या ठिकाणी आले. हो प्रचार केला त्यांनी, शेवटची सभा त्यांनी गाजवली. हो बरोबर. दुसरं 2019ला माझ्या प्रचाराच्या वेळेस साहेब आले. हे एक अफवा आहे की साहेब निवडणुकीमध्ये येत नाहीत. दोन्ही निवडणुकीत आम्ही 2च निवडणुका लढलो आतापर्यंत. याच्या अगोदर कुठलीही निवडणूक लढलेले नाहीयेत. आणि या दोन्ही निवडणुकीला साहेब या ठिकाणी येऊन त्यांनी प्रचार करून गेले. इम्तियाज जलील साहेब स्वतः आले. दुसरे नेते या ठिकाणी आले. बाकीचे महाराष्ट्रातून, हैदराबादून ज्या टीम येतात प्रचारासाठी त्या सगळ्या या ठिकाणी आल्या. हे म्हणणं चुकीचं आहे किंवा हे उमेदवार देतात आणि येत नाहीत. नाही, ते आले, त्यांनी प्रचार केला. यावेळी सभा आहेत त्यांच्या? आहे ना सभा आता. कधी? म्हणजे या 26च्या नंतर आमच्याकडं त्यांच्या सभा आहेत. ओके ओके. म्हणजे असद साहेबाची असेल, अकबर साहेबाची किंवा इम्तियाज साहेबाची. आतापर्यंतच्या एकंदरीत वातावरण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या पक्षाला किती यश मिळेल या निवडणुकीत? बीडमध्ये किती मिळेल आणि उर्वरित जिल्ह्यात किती मिळेल? आम्ही 19 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष लढतोय. आम्ही किमान या ठिकाणी 19 पैकी आमच्या 15 जागा येतात किमान, आणि नगराध्यक्ष आमचा निवडून येईल असं मला या ठिकाणी विश्वास आहे. ओके. दुसरं, माजलगावमध्ये आम्ही 3 नगरसेवक लढतो. 3 पैकी 3 आम्ही तिथून निवडून आणतोय. ओके. परळीमध्ये 2 लढतोय. 2 पैकी 2 ते निवडून येतील. आणि आंबेजोगाईला सुद्धा 2च लढतोय. ते त्या ठिकाणी 2 पैकी 2 निवडून येतील. अशा पद्धतीचं वातावरण आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही केलेल्या कामाची पावती लोक या ठिकाणी निश्चितच देतील. आणि आम्ही काय जातीच्या नावावर मतं मागत नाही. आम्ही सुद्धा लिटरेट पर्सन आहोत. आम्ही सुद्धा शिकलेले, सवरलेले. त्यामुळं लोकांना काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही काम करतोय. एक शेवटचा प्रश्न, की जाता जाता तुम्ही तुमच्या मतदाराला काय आवाहन करणार आहे? की लोकांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही आपले जे लोक या ठिकाणी काम करतायत, जो तुमच्यासाठी अर्ध्या रात्री या ठिकाणी उभा राहतो, उपस्थित राहतो, त्या लोकांच्या पाठीमागे तुमची ताकद उभी करा. तुमचं नेतृत्व स्वतःच उभा करा. ही नेतृत्व उभा करायची तुम्हाला संधी आहे. नाही तर ही संधी आता गेली आणि दुसरीकडे ही संधी गेली तर पुन्हा संधी मिळणार नाही. कारण काय, आता जसं तुम्ही मानतात योगेश क्षीरसागरांचा एक उमेदवार आहे, पंडित साहेबांचा एक उमेदवार, आता घड्याळ म्हणजे पंडित साहेब बघतायत, आणि एक संदीप क्षीरसागरांचा आहे. हे प्रस्थापित घराणेत, हे मोठे लोक आहेत. हे लोक यांचा रबरी स्टॅम्प म्हणून या ठिकाणी काम करून घेतील असं मला वाटतं. तर आपण रबरी स्टॅम्प निवडून न देता जो स्वतः निर्णय घेणार आहे त्याला तुम्ही मदत करा. जो स्वतः स्वतंत्र आहे. कारण काय आहे की या सगळ्या याच्यामध्ये चळवळीच्या लोकांना डावलून या प्रस्थापितांनी, तिघांनी पण चळवळीतल्या लोकांना डावलून ही उमेदवारी दिलेली आहे. आणि आमचं एकदम सर्वसाधारण, एकदम गरीब माणूस आहे. त्याच्यामुळं आमच्या बाबतीत काय बोलायचा विषय नाही. गरीब माणूस तुम्हाला 24 तास मिळणार आहे. आमच्यासारखे माणसं 24 तास या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु हे मोठाले प्रस्थापित लोक तुम्हाला भेटणार नाहीत. आणि तेच करणार जे तुम्ही निवडून दिले. ते म्हणणार मैं इसको पूछ के बताऊंगा, मी याला विचारून सांगतो, आपण त्यांनाच भेटा, माझ्या हातात काही नाही, त्यांना बोलल्याशिवाय होणार नाही. पण आमचा उमेदवार बिचारा गरीब आहे. ते म्हणाल काय पाहिजे ते सांगा, मी करायला तयार आहे. आमच्यासारखं माणसं तुम्हाला फोन केला की उपलब्ध आहेत ना. त्याच्यामुळे अशा माणसांनी निवडून द्या जे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल. कारण काय फार मोठे काम नाही आहेत. नगरपालिका म्हणजे मूलभूत सुविधा देणारी एक संस्था आहे. त्याच्यामध्ये लोकांना काय वाटतं की पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. एवढ्याला तळे भरलेत, पण क्षीरसागरांनी 15 दिवसालाच पाणी दिलं, 20 दिवसालाच पाणी दिलं, 3 दिवसाला पाणी द्यायला पाहिजे होतं. अमृत जल सारखी योजना आणली, कुठं गेली 150-200 कोटी रुपयाची ते कळालं नाही. भुयारी गटार रस्ते खोदून ठेवले चांगले. जर ते खड्ड्यातून पाणी गेलं तुम्ही राजकारण सोडून देईल साहेब. ते सगळे आता खड्डे केलेले आहेत अंडरग्राऊंड, ते अंडरग्राऊंडच झाले. त्याचा 150-200 कोटी रुपयाचा या ठिकाणी चुराडा केला. उद्या यदाकदाची सत्ता बदलली ना साहेब, आता ते भाजपमध्ये गेले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. माणूस टाकला की स्वच्छ होऊन बाहेर निघतो. त्याच्यामुळे ते आता घोटाळे पुढे 5 वर्षात काही यायची शक्यता मला वाटत नाही. परंतु इतरांची जर सत्ता आली असती तर हे लोक जेलमध्ये दिसतील निश्चितच. त्याच्यामुळे अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देण्यापेक्षा चांगल्या स्वच्छ माणसांना निवडून द्या. मी मगाशी शेवटचा प्रश्न म्हटलं होतं, पण मला आणखी एक प्रश्न पडला. तुमच्या बोलण्यातून एक प्रश्न आला. बीडच्या राजकारणामध्ये नव्यानं पंडितांची एंट्री होतीये. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ती झाली आहे. आतापर्यंत आपला सुरुवातच इथून झाली होती की क्षीरसागरांवर टीका होते.
तर आता ही टीका पंडितांवर पण होणार आहे. तुम्ही या सगळ्या राजकारणाकडे कसं पाहताय? पंडित घराण्याला बीडमध्ये एंट्री का करावी वाटली? काय वाटतं तुम्हाला? नाही, पंडित घराण्याला खऱ्या अर्थानं अगोदरपासून ते पंडित घराणं या ठिकाणी आहे. ओके. म्हणजे ते राहायलाच इथं नेटिव्ह प्लेस, म्हणजे नेटिव्ह जरी त्यांचं गेवराई असलं तरी त्यांचं घर बीडमध्ये. त्याच्यामुळं बऱ्याच वर्षापासून त्यांची सुप्त इच्छा होती की बीडमध्ये आपणही सक्रिय व्हावं म्हणून. त्यांनी तसे बरेच प्रयत्न केले. याच्यामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी एक शहर विकास आघाडी केली होती. जवळपास 94-95ची गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळेस ते क्षीरसागरांचा विरोध म्हणून कुणाला तरी मदत करायचे. मला वाटतं त्यावेळेस त्यांना निजामला त्यांनी मदत केली असेल, निजाम भाईला, असं मला वाटतं. तर त्यांची एंट्री या ठिकाणी पुढील विधानसभेसाठी झाली असेल असं मला वाटतं. कारण त्यांची सुप्त इच्छा आहे की आता विजय पंडित साहेब गेवराईचे आमदार झालेत आणि अमरसिंह पंडित साहेब आता आहेत, मग त्यांचंही कुठं ना कुठं हे होऊन जाईल असं एकंदरीत चित्र मला वाटतं. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट, जे काही नगरसेवक वगैरे फाटाफूट झाली आणि इकडे तिकडे गेले, त्यांनी त्या पद्धतीचं काम केलं की एक नवीन भूमिका पंडितांना या ठिकाणी बीडमध्ये मिळाली. आणि योगेश क्षीरसागर पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. तर भाजपमध्ये जाण्याचं श्रेय आमच्या काही मुस्लिम नेत्याचं सुद्धा त्यांना मिळणार आहे की त्यांच्यामुळे ते भाजपमध्ये गेले, किंवा मग यांनी सगळ्यांनी प्लॅन करून ते भाजप हे मिक्स केलेलं असं मला वाटतंय. त्याच्यामुळे त्यांची जी एंट्री झाली ती पुढच्या काळात त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या असू शकतात. क्षीरसागरांच्या घरामध्ये सगळ्यांना आमदार व्हायचे. आता पंडितांच्या घराण्याला बीडमधूनही आमदार व्हायचे असं तुम्ही म्हणले. असं कधी वाटत नाही का तुमच्या कार्यकर्ते किंवा तुम्हाला, मला बीडमधून शेख शफीकला आमदार होताना पाहिजे? कार्यकर्त्याला वाटत नाही का? तुम्हाला वाटत नाही का? साहेब, काय झालंय की सगळ्या गोष्टीचे आता बरेचसे जातीय समीकरण झालेले आहेत. एक दुसरं जातीय समीकरणात परत मी मुद्दाम आठवण करून देते की मेजॉरिटी ही तुमची आहे. तुमच्या मतावर निर्णायक होतं सगळं. तुमची मतं जिकडे जातील त्याचा आमदार होतो. मुस्लिम आमदार का होऊ शकत नाही? एकदा सय्यद सलीम यांचा अपवाद सोडला तर. याच्या अगोदर बी एक झालेली तर. हे बरोबर आहे तुमचं, परंतु तुम्हाला जे म्हणलं ना की मग षडयंत्र काही लोकांना उभा करायचं, फ्रॅक्शन करायचं, दुफळी टाकायची आणि मताचं डायव्हर्शन करायचं, हे मोठ्या लोक करू शकतात. कारण त्याच्या पाठीमागे धनशक्ती काम करते असं मला वाटतं. आणि विधानसभेचं जवळपास 3.5-4 लाख मत आहेत. त्याच्यामध्ये 75-80 मतं मुस्लिम समाजाची. ओके. तर आज नाही तर उद्या, आता 29ला असं वाटतं की विधानसभेची पुनर्रचना होईल. त्याच्यामध्ये 29ला तुम्हाला निश्चित तुम्ही जसं तुमच्या मनातली जी समजा आमच्यासाठी एक प्रेमाची भावना आहे एखाद्या वेळेस पूर्ण होऊ शकते. शफीक भाऊ सारखा माणूस आमदार झालेला पाहायला कोणाला आवडणार? हे बघा काय साहेब की प्रेम करणारे, माझ्यावर प्रचंड प्रमाणात प्रेम करणारे माझे मित्र परिवार सर्व जातीचा माझ्यावर खूप जीव लावतो. कारण माझं शिक्षण सुद्धा मराठीतून झाले असल्यामुळं लहानपणापासून मी सगळ्यातच राहिलेलो आहे. आणि एक स्वभावामुळं आणि प्रेमामुळं लोकांची इतकी ही झालेली आहे की लोकांना वाटतं की त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणले ना भाऊ, म्हणजे मला वाटत नाही की फार ठिकाणी कुणाला एखाद्या मुस्लिम माणसाला कुणी एवढ्या प्रेमाने भाऊ म्हणून हाक देत असतील. माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी सुद्धा असतील. तसं असं जर पाहिलं तर माझ्या इतका श्रीमंत माणूस कोणी नाही आहे. म्हणजे हे मोठ्याले सुद्धा लोक असतील, ह्यांना लोक भिवून मतं करीत असतील किंवा काही हे असेल किंवा मजबुरी असेल, परंतु प्रेमाची शक्ती, यांच्याकडे धनशक्ती असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, पण प्रेमाची शक्ती लोकांनी मला या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दिलेली आहे. त्याच्यामुळे मी फार समाधानी आहे, कारण लोक प्रेम करतात. ठीक आहे, काही खुर्ची मिळाली किंवा नाही मिळाली याच्या बाबतीत ते तुलना होऊ शकत नाही, मोजमाप होऊ शकत नाही, पण लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे. ती निश्चितच मला मिळालेली आहे 100%. तर हे होते शफीक भाऊ, ज्यांनी आज कार्यारंभच्या या राजकीय कट्ट्यावर दिलखुलासपणे गप्पा मारलेल्या आहेत. राजकारणातल्या, समाजकारणातल्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आहेत. शफीक भाऊ, तुम्ही आमच्या राजकीय कट्ट्यावर आले त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचंच आभार साहेब. तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, जनतेसमोर जायची एक संधी उपलब्ध दिली आणि काही मनातल्या गोष्टी या ठिकाणी मी मांडल्या. ही संधी तुम्ही मला दिली हेच माझ्यासाठी खूप मोठेपण आहे. आणि
त्याबद्दल बालाजी मार्गोळे सर आपलं आणि कार्यक्रमच्या सर्व परिवाराचं मी माझ्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.